दलित पॅंथर मराठवाडा अध्यक्ष या नात्याने दलित पॅंथरचे मध्ये काही नियुक्त्यासाठी आज आपण इथं बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीच्या निमित्ताने आदरणीय स्वप्नीलजी घासाळकर दलित पॅंथर संस्थापक अध्यक्ष, दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष आज उपस्थित नाही राहू शकले, परंतु आज आपण या दलित पॅंथर नियुक्ती आणि त्यानंतर या नियुक्तीच्या नंतर आपण मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने काम करणार आहोत यासाठी सभा किंवा एक बैठक आपण आयोजित केलेली आहे। या बैठकीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आमचे मित्र सतीश भाई सोडकर जे दलित पॅंथरमध्ये मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत, तर त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। या बैठकीला आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजय वैरागडे आणि मी स्वतः मराठवाडा अध्यक्ष देखील उपस्थित आहे। यानंतर मी सतीश भाई सोडकर यांना विनंती करतो की त्यांनी या पुढचं सगळ्यात सुरुवातीला मी अजय वैरागडे आणि मी स्वतः प्रतापभाई मोरे यांना विनंती करतो की त्यांनी मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून आपण सतीश भाई सोडकर यांची नियुक्ती केलेली आहे, त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं एक दादा बरोबर तुम्ही घाल पलीकडून बंधू, तुम्ही झाल पलीकडून मध्ये काही मराठवाडा लेवलला आहेत आणि काही जिल्हा लेवलला आहेत, काही तालुका लेवलला आहे। ॲक्च्युली दलित पॅंथरची अशी पद्धत आहे की मराठवाड्याची जबाबदारी मराठवाड्यावर राहील, मराठवाडा जिल्ह्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घेतो, जिल्ह्याला इन्स्ट्रक्शन्स करतो आणि जिल्हा तालुक्याला इन्स्ट्रक्ट करतो, तर त्या लेवलला या पद्धतीने हे चालूच राहील। येत्या काळात दलित पॅंथर ही मोठ्या प्रमाणात उठून उभी दलित पॅंथर मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळात होण्यापेक्षा या देशाचा जर आपण इतिहास बघितला आणि या जगाचा जर इतिहास बघितला तर या जगामध्ये ब्लॅक पॅंथरनी ज्या पद्धतीने राईट टू इक्वॅलिटी कायद्यासमोर समानता फॉलो करण्याचं एक दूरदृष्टी दिलेली आहे आणि तीच ब्लॅक पॅंथरच्या माध्यमातून आपण दलित पॅंथर आदरणीय पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभी केली आणि या मराठवाड्यामध्ये उभी केल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पॅंथरच्या नावाखाली त्यांच्या खोलात मी जात नाही, येणाऱ्या माझ्या कामामधून, माझ्या सगळ्या पॅंथरच्या कामामधून ते सर्व दिसून येईल, परंतु त्यांनी समाजाला ज्या डायरेक्शनला नेले 2025 भारत एक विकसित देश व्हायला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान स्वप्न बघतो आणि 2025 जर एखाद्याचे घरं तुटतंय तर त्यावेळेला पॅंथर त्या संबंधित लोकांना जबाबदार धरल्याशिवाय सोडणार नाही। शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गायरान संदर्भातला प्रश्न खूप मोठा आहे, याकडे दलित पॅंथर कशी बघतोय? गायरान जमीन 1952 आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअरली सांगितलं होतं, दोन गोष्टी होत्या, एक हिंदू कोड बिल आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या किंवा जे भूमिहीन आहेत त्यांच्या नावावर करून द्या। परंतु 1952 त्यावेळेसची काँग्रेस कमिटी जी कोणी होती तर त्या सरकारने ते मान्य नाही केलं आणि त्यामुळं आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी तिथनं राजीनामा दिला होता। हे इतिहास आपल्याला लक्षात ठेवायला लागेल। दलित पॅंथर नेहमी छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर आणि त्यांना कार्याला सलाम करून पुढे चालणारी एक संघटना आहे आणि हेच संघटन मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने घर भेदू काही लोकांनी वेगळ्या डायरेक्शनला नेलेलं आहे, तर ती डायरेक्शन चेंज करून लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आणि त्याच्या